माझा शेवटचा कार्यक्रम म्हणजेच सेंडऑफ हा माझ्यासाठी एका प्रकारचा सणच आहे. मी येथे स्वतःचे अनुभव व माझ्या सर्व शिक्षकांचे आभार मानणार आहे. मला माझ्या शिक्षकांचे आभार मानण्याचे सौभाग्य लाभले. एका कर्तव्य अध्यक्ष विद्यार्थिनीच्या नात्याने माझे कर्तव्य आहे की ज्यांनी गेले 8 वर्षापासून आपल्यासाठी एवढी मेहनत घेतली त्यांचे आपण आभार मानले पाहिजे. त्यांच्यासाठी 2 शब्द सांगितले पाहिजे. मित्रांनो, जेव्हा पेपर वगैरे झाले असतील आणि आम्ही मैत्रिणी एकत्र जमलो असतील तेव्हा आम्ही शिक्षकांची आणि या शाळेतील दिवसांची आठवण कशी काढणार मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. मैत्रिणी जमू कधीतरी जीवनाच्या एका वाटेवरी. मैत्रिणी जमू कधीतरी जीवनाच्या एका वाटेवरी. काढू आठवण त्या शाळेतील दिवसांची, मनसुक्त जगलेल्या त्या क्षणांची. म्हणजे जेव्हा आम्ही मैत्रिणी जमू तेव्हा एक मैत्रीण बोले, आपल्याला इंग्रजीला कोण होते? नाव त्यांचे श्री पराड सर होते. आपल्याला इंग्रजीला कोण होते? नाव त्यांचे श्री पराड सर होते. एक गोष्ट त्यांची नेहमी लक्षात राहील, ते शब्द त्यांचे कायम आठवतील आणि ते आठवताना वेळ ही मात्र सहज निघून जाईल. लगेच दुसरी मैत्रीण बोलते, काय बोलते नीट ऐका बरं का. माझे सर कोण होते तुम्हाला माहिती आहे ना? माहिती आहे ना? सायन्सचे ते शिक्षक होते. थोडे हटके होते पण त्यांनी फोडले वस्त्र सर्वांचे मटके होते. घाबरले तर कधीच नाही. ते क्षण आठवणीतून जाणारही नाही. लगेच तिसरी मैत्रीण बोलते, कदम टीचरला विसरणं कसे शक्य होईल? त्यांच्या एका उत्तराने आणि छडीने तर पूर्ण पृथ्वी नष्ट होईल. भूगोलच्या तासाला तुम्ही कसे सांगितले होते टीचर? आणि तुमचे एटिक विचार बघून तुम्ही आमच्या तृप्तीत फसल्या होत्या टीचर. लगेच चौथी मैत्रीण बोलते, अरे गायकवाड सर कुठे गेले? तर स्पष्टीकरणाचे आणि विषय निगडीत प्रश्नांचे इतक्या लवकर विसरले. सर्वांचे आवडते ते शिक्षक होते. सर्वांच्या मनात ते घर करून बसले होते. अरे ते तर लगेच पाचवी मैत्रीण बोलते, अरे ते तर सोडा पण परिहासले मजेदार होते. लेझिमचे ते डान्सर होते. 2ऱ्या वर्गाचे ते शिक्षक होते. कोणालाही 120 करत नसायचे. हसून मात्र ते नेहमी शिकवायचे. लगेच 6वी मैत्रीण बोलते, मायबोलीचा विषय त्यांचा मराठी शिकवणं रक्तात त्यांच्या. पाटील सर नावाचे होते ते शिक्षक पण ते आमचे आदर्श होते. लगेच 7वी मैत्रीण बोलते, आठवा कोण राहिले? आपल्या शाळेतील रागीट शिक्षक म्हणजे आपले सर्वांचे लाडके शेळके सर राहिले. पुन्हा एक मैत्रीण बोलते, आठवा अजून कोणीतरी 2 टीचर राहिल्या. तेव्हा आठवलं ज्येष्ठ शिक्षिका गोसावी टीचर राहिल्या आणि सर्वांच्या हृदयात बसलेल्या मानखेड टीचर राहिल्या. मित्रांनो, असे होते माझे सर्व शिक्षक. मित्रांनो, शिक्षकांनी माझे मन संस्काराच्या शिदोरीने तुरुंब भरलेले आहे. कधी समजावून घेऊन, कधी समजावून सांगून, कधी समजून घेऊन तर कधी माघार घेऊन, कधी पुरवला माझा हट्ट चुकल्यावर काहीसे रागे भरून, पण नंतर पाठीवर हात ठेवून समजावून सुद्धा सांगितले. माझ्या पंखात बळ भरले. जगण्याशी दोन हात करण्यासाठी मला खंबीर बनवले. आमच्या प्रत्येक हवे क्षण त्यांनी जपले. आमच्या आनंदासाठी शरीर आणि मन दोन्ही शिजवले. कमीपणा घेण्यातही नाही मानला. आणि आता या शाळेतून प्रत्येक कोपऱ्याला आम्ही दूर होणार. या भिंतींच्या साक्षीने जगलेले प्रत्येक क्षण आमच्यासाठी पारखे होणार. गोडगुपीत मारलेल्या गप्पा, लुटूपुटूचे भांडणे, रागावणे, ओरडणे, सर वर्गात नसले की वाकून पाहणे, सर वर्गात आले पुस्तक काढण्यास वेळ नसला, पाढे म्हणणे, कविता म्हणणे, हे सारं आता इथेच राहणार. मित्रांनो, इथे आपल्याला घडायचं असतं. इथेच आपल्याला घडायचं असतं. मुद्दाम मी उशिरा येऊन कधी ना कधी चुकायचे. शेवटी जाता एवढंच म्हणे, रखा करो नजदीकिया, जिंदगी का कोई भरोसा नहीं. बाद में ये ना कहना चले भी गए और बताया भी नहीं